नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे इऑन आयएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत आणि मुख्यत्वे नवीन विद्यार्थी आहेत, या सगळ्यांचा एकच प्रश्न असतो मला की सर नेमकी सुरुवात कुठून करावी आणि दुसरं सुरुवात ही पूर्व परीक्षेपासून करावी की मुख्य परीक्षेपासून करावी. तर या व्हिडिओमध्ये नेमकं आपण हेच समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की पूर्वचा अभ्यास पहिले केला पाहिजे की मुख्यचा अभ्यास पहिले केला पाहिजे आणि का बरं केला पाहिजे हे देखील समजून घेणं फार आवश्यक आहे. हे बघा, याच्या आधी विविध व्हिडिओज मी घेतलेले आहे एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे त्याचा सिलेबस डिकोडिंग असू द्या किंवा स्ट्रॅटेजी असू द्या, सगळे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. पण त्यामध्ये सुद्धा मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपल्याला एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासाची सुरुवात करताना मुख्यत्वे मुख्यपासून आपल्याला सुरुवात करायची असते. त्याचं कारण काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे तिथं समजून घेणार आहोत. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की आपला जो परीक्षेचा पॅटर्न आहे त्या परीक्षेच्या पॅटर्न मध्ये नेमकं आपले टप्पे किती असतात, तर 3 टप्पे आहे आपल्या राज्यसेवा परीक्षेमध्ये. यामध्ये पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षेचा, दुसरा टप्पा असतो मुख्य परीक्षेचा आणि तिसरा टप्पा असतो मुलाखतीचा. आता तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये आयोगाने बदल केलेला आहे. पूर्व परीक्षा जी आहे ती पूर्व परीक्षा जुन्या पॅटर्नवरच आहे, पण मुख्य परीक्षेमध्ये जो वैकल्पिक विषय होता तो आता काढण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत मुख्य परीक्षेचे तुमचे पेपर आहेत ते 7 पेपर आहेत, हे लक्षात ठेवा. आणि टोटल जी मार्कांची बेरीज आहे ती आहे 1250 मार्क. म्हणजे त्यामध्ये 2 भाषेचे पेपर, एक तुमचा निबंधाचा पेपर आणि 4 जीएसचे पेपर. अशा पद्धतीनं 1250 मार्कांसाठी तुमची मुख्य परीक्षा असणार आहे. आणि मुलाखतीचे गुण देखील कमी करण्यात आलेले आहे. आधी मुलाखतीचे गुण 275 मार्कांचे होते, पण आता मुलाखतीचे गुण विद्यार्थी मित्रांनो 175 करण्यात आलेले आहे. म्हणजे 100 मार्कांनी गुण कमी करण्यात आलेले आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे लक्षात ठेवा की पूर्व परीक्षेच्या गुणांचं काम काय राहतं, पूर्व परीक्षेचं काम राहतं की तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये एंट्री मिळवून देणं. म्हणजे पूर्व परीक्षेचे गुण फायनल टोटल मध्ये मोजल्या जात नाही. मग तुमचं सिलेक्शन कसं होतं, तर मुख्य परीक्षा आणि मुलाखती या 2 टप्प्यामध्ये तुम्ही जे काही मार्क स्कोअर करता त्याची बेरीज होते आणि मग तुमचं कट ऑफ लागतो. आणि त्या कट ऑफ जर तुम्ही क्लिअर केला असेल तर तुमचं सिलेक्शन होतं. म्हणजे मॅक्झिमम मार्क किती आहे, 1250 अधिक 175, म्हणजे जवळपास 1425 मार्कांची ही बेरीज होते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 1425 पैकी तुम्ही जे काही मार्क स्कोअर कराल जर ते कट ऑफच्या वरती असतील तर तुमचं फायनल लिस्ट मध्ये नाव असेल. म्हणजे या 3 टप्प्यामध्ये तुमची परीक्षा असते. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षेमध्ये तुमचे 2 पेपर असतात, एक जीएस पेपर आणि दुसरा सीसॅटचा. मुख्य परीक्षेत 7 पेपर आणि मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू, ज्यामध्ये बेसिकली तुमची पर्सनॅलिटी टेस्ट द्यायला आपण म्हणतात. आता बघा, पेपरचं जर वेटेज आपण बघितलं तर पूर्व परीक्षेत फक्त 2 आहे, पण मुख्य परीक्षेत एकूण किती पेपर आहे, 7 पेपर आहे. म्हणजे काय, तर बेसिकली पहिले आपल्याला परीक्षेचे किती टप्पे आहेत आणि कशाच्या आधारावर आपलं सिलेक्शन होणार आहे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे आम्ही आमच्या भाषेमध्ये बोलताना पूर्व परीक्षेला आम्ही काय म्हणतो, फिल्टरिंग टेस्ट म्हणतो. म्हणजे फिल्टर करण्याचं काम करतं. म्हणजे पूर्व परीक्षेतून मग तुम्ही जेव्हा मुख्य परीक्षेत येता तर ऍक्च्युअल तुमची परीक्षा कुठून सुरू होते, मुख्य परीक्षेपासून सुरू होते. कारण मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत यामध्ये तुम्ही जे काही मार्क स्कोअर करता त्याच्या आधारावर तुमचं फायनल सिलेक्शन होणार की नाही होणार हे ठरवलं जातं. म्हणून लक्षात ठेवा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे फार महत्वाचा टप्पा आहे या पूर्ण राज्यसेवेच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये. ठीक आहे, कळलं तुम्हाला. आता 3 टप्प्यामध्ये आपली परीक्षा झाली. आता नेमकं पहिले हे समजून घेऊया की पूर्व परीक्षेचा पॅटर्न कसा असतो. आता बघा, पॅटर्न कसा असतो यावर ऑलरेडी मी व्हिडिओ घेतलेला आहे, पण इथं आपण शॉर्ट मध्ये समजून घेऊया. आता यामध्ये बघा, पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. एक पेपर असतो पहिला जीएस पेपर 1, ठीक आहे, आणि दुसरा असतो सीसॅट पेपर 2. आता हे दोनही जे पेपर आहेत हे दोनही पेपर विद्यार्थी मित्रांनो एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये घेतले जातात. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात आणि हे दोन्ही प्रश्न 200 मार्कांसाठी असतात. 2 तासाचा पेपर असतो. हा पहिला पेपर जो आहे हा बेसिकली जीएस पेपर असतो, जनरल स्टडीजचा पेपर असतो. यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सामान्य ज्ञान, करंट अफेअर सगळं विचारलं जातं. ठीक आहे, आणि हे दोनही पेपर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असतात. आणि कसे, वस्तुनिष्ठ, म्हणजे ज्याला आपण एमसीक्यू बेस्ड पेपर म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामधला हा जो पेपर 2 आहे या पेपरला आपण सीसॅटचा पेपर म्हणतो. सीसॅट म्हणजे काय, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. यामध्ये बेसिकली तुम्हाला मॅथमॅटिक्स, रिझनिंग, कॉन्ट्स, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅराग्राफ दिले जाईल. त्या पॅराग्राफ मधून तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. अशा प्रकारचा पेपर हा पेपर 2 असतो. आणि हे लक्षात ठेवा, हा जो पेपर 2 असतो 200 मार्काचा, हा पेपर क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग आहे याचा अर्थ काय आहे, कट ऑफ मध्ये या पेपर 2 चे मार्क ग्राह्य धरण्यात येत नाहीत. आणि क्वालिफाईंग म्हणजे किती मार्क स्कोअर करायचे तुम्हाला 200 पैकी, तर हे लक्षात ठेवा, तुम्हाला या पेपर 2 मध्ये 200 पैकी जेमतेम 33% मार्क स्कोअर करायचे आहे. म्हणजे हे मार्कांच्या फॉर्म मध्ये 67 मार्क
म्हणजे जर तुम्ही पेपर 2 मध्ये 200 पैकी 67 मार्क किंवा त्यापेक्षा जास्त मार्क स्कोअर केले, तुमचा पेपर 2 क्वालिफाय होईल आणि पूर्ण वेटेज कोणत्या पेपरवर येईल? पेपर 1. म्हणजे आपल्या पूर्व परीक्षेचा जो कट ऑफ लागतो तो पेपर 1 च्या आधारावर लागतो, हे लक्षात ठेवा. आणि या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे प्रश्न बरोबर असला तर 2 पैकी 2 मार्क मिळणार, प्रश्न चुकीचा असला तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग जाईल, म्हणजे -0.5 तुमचे वजा होतील. म्हणजे चुकला तर -2.5 इतके मार्क तुमचे वजा होतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न चुकला त्याचे 2 मार्क मायनस गेले आणि निगेटिव्ह मार्क म्हणजे -0.5, टोटल किती? -2.5. अशा प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग कॅल्क्युलेट केली जाते. आता हा झाला आपला जीएसचा आणि सीसेटचा पेपर. आता नेमकं लक्षात ठेवा की जीएसचा पेपर सिलेबस काय आहे, ठीक आहे. कारण का बरं सांगतोय त्याचं कारण आहे, तुम्हाला नंतर कळेल. आता बघा जीएस मध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहे. पहिला आहे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी, म्हणजे करंट अफेअरवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या वेटेजसह, हा झाला दुसरा, म्हणजे इतिहास आहे. तिसरं म्हणजे महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, याच्या संदर्भात तुम्हाला पूर्व परीक्षेत विचारले जातात प्रश्न. भारत आणि महाराष्ट्र, राज्यशास्त्र व प्रशासन, म्हणजे ज्याला आपण पॉलिटी म्हणतो, पॉलिटीचेही प्रश्न तुम्हाला पूर्व परीक्षेत विचारले जातात. आर्थिक व सामाजिक विकास, ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, इकॉनॉमिक्सवर तुम्हाला प्रश्न पूर्व परीक्षेत विचारले जातात. पर्यावरण परिस्थितिकी, ज्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो, क्लायमेट चेंज, यावर देखील तुम्हाला पूर्व परीक्षेत प्रश्न विचारले जातात. आणि शेवटला सामान्य विज्ञान, ज्याला आपण जनरल सायन्स म्हणतो, यावर देखील तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, वेटेज किती येतं, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात हे तिथे सांगितलेलं आहे. पण हे लक्षात ठेवा, हे जे टॉपिक आहेत, हे जे पूर्व परीक्षेचे टॉपिक आहे, म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला कळलं असेल, करंट अफेअर आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, जनरल सायन्स आहे, या टॉपिकवर मुख्यत्वे पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि जर आपण मुख्य परीक्षेचा जर आपण पॅटर्न बघितला आणि मुख्य परीक्षेमध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत ते जर बघितले, तर तुम्हाला बऱ्यापैकी पूर्व आणि मुख्य मधले जे सिलेबस आहे तो त्याच्यामध्ये बहुतांश तुम्हाला साम्य आढळून येईल. ठीक आहे, म्हणजे काय, आता बघा याच्यामध्ये पेपर 1, पेपर 2 जे भाषेचे पेपर असतात ते क्वालिफाईंग पेपर राहतात. हे मी पहिलेच एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. क्वालिफाईंग म्हणजे काय, की मराठीचा पेपर 300 मार्काचा, इंग्रजीचा पेपर 300 मार्काचा, हे दोनही भाषेचे पेपर काय असतात, 10वीच्या लेवलचे असतात. आणि हे क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हणजे फायनल टोटल मध्ये याचे मार्क मोजला जात नाही. तर किती क्वालिफाईंग साठी आवश्यक आहे, तुम्हाला 300 पैकी 25% मार्क, म्हणजे 75 मार्क मिनिमम या दोनही पेपरमध्ये इंडिव्हिज्युअली स्कोअर करावे लागतील. जेव्हा तुमचे हे 2 भाषेचे पेपर क्वालिफाय होतात तेव्हाच तुमचे हे उर्वरित पेपर चेक केल्या जातात. म्हणजे सिलेक्शन तर दूरची गोष्ट आहे, पण मला किती मार्क मिळाले हे जरी कळायचं असेल तर मला भाषेचे पेपर क्वालिफाय करणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जे मेन पेपर आहे त्याच्यामधला पेपर 3 कोण आहे, एसेचा पेपर 250 मार्कांसाठी 2 एसे तुम्हाला लिहावे लागतात. मराठी किंवा इंग्रजी कोणत्याही भाषेत तुम्ही लिहू शकता. आणि जीएस चे 4 पेपर होतात, GS1, GS2, GS3 आणि GS4. आता हे लक्षात ठेवा, हा GS1 जो आहे याच्यात कोणते टॉपिक आहे, तर GS1 मध्ये मुख्यत्वे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हिस्ट्रीवर प्रश्न विचारले जातात, तुम्हाला जॉग्रफीवर प्रश्न विचारले जातात, तुम्हाला सोसायटीवर प्रश्न विचारले जातात. म्हणजे हे ब्रॉडर टॉपिक आहे बरं का. हिस्ट्री, जॉग्रफी, सोसायटी. हिस्ट्रीमध्ये बघ तुम्हाला एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल किंवा जगाचा इतिहास याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. म्हणजे GS1 मध्ये तुम्हाला इतिहास, जॉग्रफी आणि सोसायटीवर प्रश्न विचारले जातात. आताच मी तुम्हाला पूर्व परीक्षेचा सिलेबस सांगितला, त्यामध्ये हिस्ट्री सुद्धा आहे, जॉग्रफी सुद्धा आहे, पण सोसायटी नाहीये. त्यानंतर जीएस पेपर 2 जो आहे, या जीएस पेपर 2 मध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, तर जीएस पेपर 2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पॉलिटीचा सब्जेक्ट असतो. पॉलिटी, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, पॉलिटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन आणि गव्हर्नन्स, सुशासन ज्याला आपण म्हणतो किंवा शासन ज्याला म्हणतो, या टॉपिकवर तुम्हाला पेपर 2 मध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणजे पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे हा मुख्यलाही आहे, हा पूर्वलाही आहे. हिस्ट्री आणि जॉग्रफी हा जो सब्जेक्ट आहे हा मुख्यलाही आहे, हा पूर्वलाही आहे. आणि GS3 चा जर आपण विचार केला तर GS3 मध्ये विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्स झालं, तुमचं एन्व्हायरमेंट झालं, पर्यावरण झालं, इंटरनल सिक्युरिटी झालं. कारण इंटरनल सिक्युरिटीवर तुम्हाला मुख्यत्वे पूर्वमध्ये करंटच्या आधारावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट. तर हे जे प्रमुख टॉपिक आहे किंवा ऍग्रिकल्चर असू द्या, या टॉपिकवर तुम्हाला मुख्य जीएस पेपर 3 मध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय, ते एन्व्हायरमेंट इथेही आहे मुख्यला, पूर्वलाही आहे, इकॉनॉमिक्स इथेही आहे आणि पूर्वलाही आहे, ऍग्रिकल्चर रिलेटेड जे प्रश्न आहेत ते पूर्वलाही विचारले जातात आणि मुख्यलाही विचारले जातात. हे बघा, मी इथे काही सिलेबस डिस्कशन नाही करत आहे, सिलेबस संदर्भात ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांनी कोणी सिलेबसचा व्हिडिओ बघितला नसेल, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. माझा पर्पज काय आहे व्हिडिओचा, की जो टॉपिक, जे सिलेबस चे टॉपिक आपल्याला पुरवत आहे
तेच टॉपिक आपल्याला मेन्स मध्ये अभ्यास करायचे. आणि यामध्ये हा जो जीएस पेपर चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, इथिक्सचा पेपर, हा मुख्यत्वे फक्त आणि फक्त तुम्हाला मुख्यमध्ये मिळतो. आता नेमकं मग अभ्यास सुरुवात कुठून करावा सर? पूर्वला पहिलेपासून सुरुवात करावं की मुख्यला करावं? त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथून मिळतं. आता मी सिलेबस याच्यासाठी सांगितलं तुम्हाला थोडक्यात, की तुम्हाला जर सिलेबस आणि पेपरचा वेटेज किती आहे हे जर कळलं असेल, मग तुम्ही आता अंदाज लावू शकता की आपल्याला कुठून सुरुवात करणं आवश्यक आहे. कारण आपलं कॉमन सेन्स काय म्हणतं की मुख्य परीक्षेत किती पेपर आहे? मुख्य परीक्षेत 7 पेपर आहे, म्हणजे 7 पेपरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि पूर्व परीक्षेत किती आहे? पूर्व परीक्षेत 2 पेपर आहे. आणि या 2 पेपरचा अभ्यास जर आपण वर्षभर केला तर या 7 पेपरचा अभ्यास कधी करू आपण? म्हणजे हा प्रश्न तुमच्या डोक्यात उपस्थित झाला पाहिजे. म्हणून बघा, एकदा पेपरचं शेड्युलिंग कसं असतं हे थोडक्यात बघूया. बघा इथे काय असतं, नोटिफिकेशन कधी येतं विद्यार्थी मित्रांनो? डिसेंबर जानेवारी महिन्यात तिथं नोटिफिकेशन येतं. म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ज्या जागा आहेत त्यांची घोषणा केली जाते, नोटिफिकेशन येतं. त्यामध्ये प्रॉपर सिलेबस, कधीपासून एक्झाम, कधीपासून तुम्ही फॉर्म भरू शकता वगैरे सगळ्या गोष्टी येतात. आणि पूर्व परीक्षा कधी होते, कधी होणार आहे याची डेट जाहीर केली जाते. जनरली जी पूर्व परीक्षा असते, आता मागच्या वर्षी मे महिन्यात झाली होती 31 मेला, किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पेपर होऊ शकतो. म्हणजे प्रिलिम्स परीक्षा जर मे महिन्यात झाली, त्याच्या जवळपास 4 महिन्यानंतर म्हणजे यावर्षी ऑक्टोबरमध्ये मुख्य परीक्षा झाली. आता बघा, पूर्व आणि मुख्यमध्ये जो गॅप होता हा किती महिन्याचा होता विद्यार्थी मित्रांनो? फक्त 4 महिन्याचा होता. आणि आता मी तुम्हाला सिलेबस दाखवला, तुम्हाला पेपर दाखवला, की पेपर पॅटर्न दाखवला, की मुख्यमध्ये 7 पेपर होतात. आणि 7 पेपरमध्ये सगळे सब्जेक्ट आहे, त्याचा अभ्यास तुम्हाला डिटेलमध्ये करणार आहे. म्हणजे काय, या 4 महिन्यामध्ये जर तुम्ही वर्षभर फक्त पूर्वचा अभ्यास करत राहिले तर या 4 महिन्यात मुख्यचा अभ्यास होत नाही. म्हणजे काहीतरी काम चालू होऊन जाईल, पण जो परफेक्ट अभ्यास व्हायला पाहिजे तसा होत नाही. म्हणजे काय, जर तुम्हाला परीक्षा क्रॅक करायची आहे तर सुरुवातीला तुम्हाला कोणत्या टॉपिक पासून अभ्यास सुरू करायचा आहे? मेन्सच्या टॉपिक पासून अभ्यास सुरू करणं अपेक्षित राहतं. मी म्हणतोय म्हणून नाही, मी तुम्हाला लॉजिकल रिझन दिलाय. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय होतं, निकाल लागतो उत्तर लिखाणाचा. आणि तो निकाल जनरली फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वगैरे लागेल. आणि जानेवारी फेब्रुवारी पासून तुमचे इंटरव्ह्यू सुरू होईल. आणि मग तुमचा जो फायनल निकाल आहे तो एप्रिल मे पर्यंत लागतो. अशा पद्धतीनं ही तुमची राज्यसेवेची प्रक्रिया, राज्यसेवेची एक्झामची प्रक्रिया तिथं होते. म्हणून लक्षात ठेवा की नेमकी सुरुवात करताना तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला सुरुवात तुमची ज्या टॉपिक पासून करायची आहे तो म्हणजे आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षा. ठीक आहे, म्हणजे आतापासून जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल 2027च्या अनुषंगानं, तर तुम्हाला सध्या परिस्थितीत मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा आहे. आणि हा मुख्य परीक्षेचा अभ्यास तुम्हाला कधीपर्यंत कंटिन्यू करायचा आहे? तुम्हाला डिसेंबर 2026 पर्यंत मुख्यचा अभ्यास करायचा आहे. आणि या आधी प्लॅनिंग स्ट्रॅटेजी मी पूर्ण सांगितलेली आहे. जर तुम्ही 2027ला टार्गेट करत असाल, तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, या संदर्भात देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मेन्सचा अभ्यास तुम्ही आतापासून म्हणजे जुलैपासून डिसेंबर पर्यंत करा. यामध्ये तुम्ही जे काही मी 7 पेपर सांगितलेले आहे मुख्यचे, त्यामध्ये जीएसचे 4 पेपर असू द्या, ठीक आहे, निबंधाचा पेपर असू द्या, यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास तुमचा झालाच पाहिजे. कारण बघा, जेव्हा तुमची पूर्व परीक्षा झाली मे महिन्यातली, मग त्यानंतर तुम्हाला फक्त रिव्हिजन करायची आहे, उत्तर लिखाण करायचं आहे आणि परत रिव्हिजन करायची आहे, की जेणेकरून जिथे आपण कमी पडतोय त्याच्यावर आपण उत्तर लिखाण केलं तर तुम्हाला यश हमखास मिळेल. अशा प्रकारचं नियोजन तुमचं असलं पाहिजे. नियोजनाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये मेन्सचा अभ्यास डिसेंबर पर्यंत करायचा आहे. मग दुसरा प्रश्न असा उपस्थित राहतो की सर मग प्रिलिम्सला अजिबात हात लावायचा नाही का? असा त्याचा अर्थ होत नाही. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की मेन्स मध्ये कोणते सब्जेक्ट घ्यायचे, तर पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स हे 4 सब्जेक्ट पहिले कव्हर करायचे विद्यार्थी मित्रांनो. एकदम काही इथिक्सला हात लावायचा नाही, कारण इथिक्स तुम्ही नंतर करा, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात करा. पण आता सुरुवात करताना या 4 विषयापासून करा. त्याचं कारण असं आहे, या 4 विषयावर पूर्व परीक्षेमध्ये म्हणजे प्रिलिम्स मध्ये या 4 विषयावर किती प्रश्न येतात? 100 पैकी 60 प्रश्न या 4 विषयावर येतात. आणि मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे मेन्स मध्ये जवळपास आपला पेपर 50 ते 60% पेपर या 4 विषयावर येतो. म्हणजे नेमकी सुरुवात करताना इथून करा. आणि हे लक्षात ठेवा, हे 4 विषय मी जे इथे लिहिलेले आहे, हे 4 विषय मुख्यलाही आहे आणि हे 4 विषय प्रिलिम्सलाही आहे. म्हणजे यांचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं करा, ज्याला आपण मेन्स ओरिएंटेड अभ्यास म्हणतो. पण हे करता करता बऱ्यापैकी तुमचा प्रिलिम्सचा देखील अभ्यास होणार आहे. म्हणून ही गोष्ट ध्यानात ठेवा. ठीक आहे, कळलं का तुम्हाला? अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की वेळेचं नियोजन आतापासून असलं पाहिजे. म्हणून आतापासून अभ्यास करताना तुम्ही पहिले मेन्सचा अभ्यास करा. डिसेंबर पर्यंत मेन्स सोबत तुम्ही पूर्वचाही करू शकता. पण जानेवारी महिना आला,
जानेवारी 2027, तर त्या महिन्यापासून फक्त आणि फक्त पूर्वच्या मागे लागा. कारण तुम्ही पूर्व परीक्षा पहिल्यांदा देणार आहात, याच्या आधी तुमची पूर्व परीक्षा निघालेली नाहीये, म्हणून पूर्वचा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला पूर्व क्रॅक करायचे असतं किमान 4 ते 5 महिने फक्त आणि फक्त पूर्वच्या मागे तुम्हाला देणं बंधनकारक आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे कसं की इथे डिसेंबर पर्यंत किमान तुम्ही 90% जरी मुख्यचा अभ्यास तुमचा झाला असेल ना, 80 ते 90%, तरीही पुरे आहे. कारण मग जेव्हा तुमची पूर्व परीक्षा होऊन जाईल तेव्हा तुम्हाला ऑलरेडी माहित राहील की नाही, माझा बऱ्यापैकी अभ्यास झाला, आता मला फक्त रिव्हिजन करणं आणि उत्तर लिखाण करणं आहे. म्हणजे उत्तर लिखाणाच्या आधारावरच तुमची मुख्य परीक्षा निघणार आहे. कारण मी आताच तुम्हाला सांगितलं की मुख्य आणि इंटरव्ह्यू या 2 टप्प्यात आपण जे काही मार्क स्कोअर करतो त्याच्या आधारावर तुमचं फायनल सिलेक्शन होणार की नाही होणार हे डिसाईड होतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं आहे. तर लक्षात ठेवा, ही चूक करू नका की नाही सर मी आतापासूनच पूर्वच्या मागे लागतो, कारण माझी पूर्वच नाही निघाली तर मी मुख्यचं काय करील, असा प्रकारचा विचार तुमच्या डोक्यात येतच असेल. पण हा विचार चुकीचा आहे विद्यार्थी मित्रांनो. जर मी पूर्ण वर्षभर फक्त पूर्वच्या मागे राहिलो आणि मुख्याला हातच नाही लावला आणि मी म्हणेल की नाही माझे पूर्व निघू द्या, मी फक्त 4 महिन्यात बघून टाकेल, असं होत नाही. तुम्ही काहीतरी काम चालू अभ्यास कराल, पण त्याच्या आधारावर परीक्षा निघणार नाही आणि परत मुख्य नाही झाली तुमची, परत आपण काय करू, परत पूर्वच्या मागे लागू. म्हणजे याला आम्ही विशेष ट्रॅप म्हणतो. तुम्ही अडकून जाल, या चक्रव्यूहात अडकून जाल. अडकू नका. म्हणून स्पष्टपणे सांगतोय, आतापासून अभ्यास करताना पहिले मुख्यचा अभ्यास केला डिसेंबर पर्यंत, आणि मग जानेवारी महिना आला रे आला तर तेव्हापासून फक्त ओनली प्रिलिम्सच्या मागे लागा. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुमचं नियोजन पाहिजे. म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं उत्तर मिळालेलं असेल की जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा 2027च्या परीक्षेला टार्गेट करत असाल तर नेमकं आतापासून तुम्हाला मुख्यचा अभ्यास करायचा आहे. मुख्य जवळपास डिसेंबर पर्यंत करायचा आहे. मुख्य करता करता दिवसाला 1-2 तास तुम्ही पूर्वचाही अभ्यास केला तरीही काही वावगं नाही. आणि त्यानंतर जेव्हा जानेवारी महिना आला रे आला तर जानेवारी महिन्यापासून मे पर्यंत तुम्ही कंटिन्युअसली फक्त आणि फक्त पूर्वच्या मागे लागले पाहिजे. त्यामध्ये टेस्ट सिरीज आली, सगळ्या गोष्टी आल्या, जे लागतंय ते करा. आणि हे लक्षात ठेवा, टेस्ट सिरीज द्यायला विसरू नका. मी परत म्हणतोय, मुख्यच्या बाबतीत ही तेच आणि पूर्वच्या बाबतीत इथे. कारण जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज देता, जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवून बघता, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे आपल्याला आपलं नॉलेज चेक करायचंय. जे काही नॉलेज तुम्ही घेतलेलं आहे त्याच्या आधारावर तुमचे प्रश्न सुटत आहेत की नाही सुटत आहेत हे आपल्याला तपासायचं आहे. हे तुम्हाला करावंच लागणार आहे, कारण तेव्हाच तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. आत्मविश्वास फक्त अभ्यास करून वाढत नाही. मी स्पष्टपणे हे याच्या आधी सांगितलेलं आहे आणि परत सांगतोय, तशी चूक करू नका. बहुतांश विद्यार्थ्यांचे मला कॉल येतात आणि म्हणतात नाही सर माझा अभ्यासच झाला नाही म्हणून मी पेपर लिहिला नाही. अरे हे खूप खोटं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचा अभ्यास कधीच होणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही वर्षभर काय, तुम्ही 10 वर्ष अभ्यास करा, कधीच अभ्यास होणार नाही. म्हणून जेवढा काही अभ्यास झालाय त्याच्या आधारावर परीक्षा द्या. हे लक्षात ठेवा. कट ऑफ किती जातोय? कट ऑफ पूर्व परीक्षेच्या 50% जातोय, मुख्य परीक्षा देखील 50% जातोय. म्हणजे आपल्याला 50 ते 60% वरती आपले कट ऑफ कधी गेलेले नाहीये. म्हणून आपल्याला हे ध्यानात ठेवा, 100 पैकी 100 मार्क नाही मिळवायचे. जेवढा अभ्यास झाला त्याच्या आधारावरही कट ऑफ आरामात क्लिअर होतो. हे कळलं का तुम्हाला? म्हणून अभ्यासापेक्षा महत्वाचं काय आहे? अप्लिकेशन ऑफ नॉलेज. म्हणून मी परत वेळा म्हणतो तुम्हाला की जे काही तुमच्याकडे नॉलेज आलेलं आहे त्याच्या आधारावर परीक्षा द्या, वीकली टेस्ट द्या, मंथली टेस्ट द्या, आणि पूर्व परीक्षेच्या आधी प्रॉपर टेस्ट सिरीज लावा. मुख्य परीक्षेच्या आधी उत्तर लिखाण करून बघा. उत्तर लिखाणाच्या बाबतीत तीच भीती असते, नाही सर माझा अभ्यासच नाही झाला तर मी काय उत्तर लिहू. अरे जे झालंय त्याच्या आधारावर लिही ना. ऍटलिस्ट तुला कळेल तर की तू कुठे आहे, किती तुला अजून अभ्यास करायचा आहे. या सगळ्या बाबी तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. म्हणून उत्तर लिखाण करा, म्हणून आन्सर रेटिंग करा, म्हणून पेपर द्या. या सगळ्या बाबी करणं अपेक्षित आहे. आणि अभ्यासाची सुरुवात करताना राज्यसेवेसारख्या परीक्षेला जर तुम्ही टार्गेट करत असाल तर आतापासून मुख्यच्या मागे लागा. डिसेंबर पर्यंत मुख्य करा, आणि मुख्य करता तुम्ही पूर्वचाही अभ्यास 1-2 तास करू शकता. आणि जानेवारी महिन्यापासून फक्त आणि फक्त पूर्वच्या मागे लागा. हीच आहे योग्य स्ट्रॅटेजी विद्यार्थी मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा. बघा, अशा प्रकारचे जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील किंवा परीक्षेसंदर्भात काही चालू घडामोडी तुम्हाला हवे असेल, ज्या काही करंट अपडेट्स आहेत त्या तुम्हाला हवे असेल तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे. हे टेलिग्राम चॅनल तुम्ही अवश्य जॉईन करा. म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ, कंटेंट, नोट्स सगळ्या बाबी आम्ही इथे प्रोव्हाइड करतो, आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. कोणतेही चार्जेस आम्ही घेत नाही. तर हा व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड स्कॅन करा, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यानंतर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि जर तुम्हाला 2027 किंवा 2028 ची परीक्षा तुमचं टार्गेट असेल पण तुम्हाला मार्गदर्शन मिळत नसेल तर आमची एओनएस अकॅडमीच्या वतीनं आम्ही आमची समर्पण बॅच लॉन्च केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. या बॅच अंतर्गत पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू हे तीनही टप्पे तुमचे कव्हर केले जातील. म्हणजे आमची ही जी बॅच आहे ही इंटिग्रेटेड बॅच आहे. म्हणजे नेमकं जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला या तिन्ही टप्प्याचा अभ्यास एकत्रितरित्या करणं आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा. जे विद्यार्थी पूर्वचा वेगळा, मुख्यचा वेगळा, इंटरव्ह्यूचा वेगळा असा अभ्यास करत असतील त्यांची ही परीक्षा निघणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो.
त्या समर्पण बॅचमध्ये जी आमची टीम आहे, प्रत्येकाने युपीएससी किंवा एमपीएससीचा किमान एकदा तरी इंटरव्ह्यू दिलेला विद्यार्थी मित्रांनो, अशीच टीम इथे तुम्हाला मार्गदर्शन करायला आहे. ही बॅच जी आहे ही कम्प्लीट ऑनलाईन बॅच आहे. यामध्ये तुम्ही लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डेड लेक्चर हे तुम्हाला अवेलेबल होतील आणि जी रेकॉर्डिंग असेल लेक्चरची ती तुम्हाला लाईफ टाइम साठी अवेलेबल. म्हणजे एकदा जर तुम्ही कोर्स विकत घेतला तर या कोर्स अंतर्गत तुम्हाला मार्गदर्शन लाईफ टाइम साठी मिळेल, तुम्हाला नोट्स लाईफ टाइम साठी मिळेल, तुम्हाला या बॅचचा ऍक्सेस लाईफ टाइम साठी मिळणार आहे. आणि या बॅच अंतर्गत विशेष म्हणजे आम्ही तुम्हाला मेंटरशिप देतोय. मेंटरशिप म्हणजे काय, तर विद्यार्थी क्लास अटेंड करतो, पण क्लास अटेंड केल्यानंतर नेमका स्वतःचा अभ्यास कसा करायचा आहे, नियोजन कसं करायचं आहे, या सगळ्या बाबी तुमच्या या बॅच अंतर्गत तुमच्या कव्हर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअल लेवलवर मार्गदर्शन दिलं जातं. जर तुम्हाला ही आमची समर्पण बॅच जॉईन करायची असेल तर ही बॅच जॉईन करायला सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि या दोन पैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. वरचा नंबर माझा आहे, खालचा नंबर निलेश सरांचा आहे. या बॅचची जी फी आहे, वन टाइम फी, ती आहे 29,999 आणि यामध्ये आम्ही अर्ली बर्ड ऑफर म्हणून 10% सूट देतोय. म्हणजे हीच बॅच तुम्हाला 26,999 मध्ये अवेलेबल होऊ शकते. यामध्ये इन्स्टॉलमेंट्स आहे. तुम्हाला काही जर डाऊट असेल, काही विचारायचं असेल, डेमो लेक्चर्स अटेंड करायचे असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कॉल करू शकता. बघा, जर तुम्ही रिपीटर असाल किंवा तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला मेंटरशिप हवी आहे की नेमकं तुम्हाला सांगणारा पाहिजे किंवा तुमच्याकडनं अभ्यास करून घेणारा जर हवा असेल तर आमची अश्वमेध बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. ही 1-to-1 मेंटरशिप बॅच आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला आठवड्यातून एक लेक्चर मी स्वतः तुमचं घेणार आहे. त्यामध्ये तुमचं नियोजन, मागच्या आठवड्यात काय नियोजन केलं, त्याचं किती अपडेट आलेली आहे आणि पुढच्या आठवड्यात नियोजन कसं करायला पाहिजे, डेली प्लॅन कसं करायला पाहिजे, या सगळ्या बाबी या अश्वमेध बॅच अंतर्गत मी तुमचं करून घेणार आहे. आणि या अंतर्गत आम्ही फक्त आणि फक्त 50 पोरं घेतोय विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला ही अश्वमेध मेंटरशिप बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर लिखाण कसं करायचं, सुरुवात कशी करायची, या सगळ्या संभ्रमावस्थेत जास्त करून विद्यार्थी अडकतात. जर तुम्हालाही असेच डाऊट असेल पण उत्तर लिखाण कुठून करायचे समजत नसेल तर आम्ही एऑनआयएस अकॅडमीच्या वतीनं डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. हा प्रोग्राम आता जवळपास 1.5 महिन्यापासून अविरत चालू आहे. या प्रोग्रामचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल, हा फ्री ऑफ कॉस्ट प्रोग्राम आहे, सगळ्यांसाठी ओपन प्रोग्राम आहे. यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप चॅनल बनवलाय किंवा टेलिग्राम ग्रुप बनवलाय, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ते तुम्ही अवश्य जॉईन करायला पाहिजे. जर तुम्ही 2027, 28, 29 कधी तुम्ही राज्यसभेसाठी प्लॅन करत असाल तर तुम्ही अवश्य या ग्रुपला जॉईन व्हा. त्यामध्ये दररोज सकाळी 10 वाजता एक प्रश्न टाकला जातो. 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं असते. 1 वाजेपर्यंत मॉडेल आन्सर टाकलं जातं आणि दररोज 1 वाजता डिस्कशन होतं प्रश्नाचं, ते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. आणि ही सगळी व्यवस्था फ्री आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला या संदर्भात काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल, माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून डायरेक्टली तुम्ही मला कॉल करू शकता. आणि जर तुम्हाला इथिक्स बॅच जॉईन करायची असेल तर निलेश सरांनी एकदम क्लिष्ट कन्सेप्ट एकदम सोप्यातल्या सोप्या भाषेत या इथिक्स बॅच अंतर्गत ऑलरेडी बनवलेले आहे. जर ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून आहे तर सरळ निलेश सरांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा, 9403692940. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे कोर्सेस मी तुम्हाला जे सांगितलेले आहेत किंवा या व्यतिरिक्त इतर जे काही कोर्सेस आहेत, सब्जेक्ट वाईज इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे कोर्सेस आहेत, हे सगळे कोर्सेस आमच्या एऑनआयएस अकॅडमीच्या ऍपवर अवेलेबल आहे. या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून देखील तुम्ही आमचा ऍप डाउनलोड करा. त्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही नोट्स, एनसीईआरटी, बालभारतीच्या पुस्तका सगळ्या तुम्ही डाउनलोड करू शकता. हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्यतिरिक्त कोणताही डाऊट असेल, तुम्हाला सिलेबस हवा आहे, तुम्हाला बुकलिस्ट हवी आहे, तुम्हाला नोट्स हवे आहे, तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, काही हवं असेल, ऍटलीस्ट तुम्ही मला सरळ कॉल करू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर, हा माझा स्वतःचा नंबर आहे 8806242059, या नंबरवर डायरेक्टली तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हॉट्सअप करताना तुम्हाला काय आवश्यकता आहे, नोट्स पाहिजे, सिलेबस पाहिजे, बुकलिस्ट पाहिजे, ते स्पष्टपणे सांगा. किंवा जर तुम्हाला आमची बॅच जरी जॉईन करायची असेल किंवा मेंटरशिप जॉईन करायची असेल, काही करायचं असेल तर बिंदास कोणताही विचार न करता मला कॉल करा. ठीक आहे. यावर तुमचे सगळ्या प्रकारचे डाऊट तिथे रिझॉल्व्ह करण्यात येतील विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.